रोम नमस्कार रोम भाई भाइयों। बहिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आणि माझी गुड मॉर्निंग झालेली असा. तर ह्यांनी सकाळी शिरो बनवलेले नाही आणि मी चाय ठेवलेलं आहे. आणि हे म्हाका आज गजरो पण घेऊन दिलेलं आहे, बरं वाटला म्हाका. आणि मग शिरो विरो खाऊन झालो. शिरो ह्यांनीच बनवलेले नाही, चाय मी बनवले. शिरो पण लय भारी झालेलो, दिसत नाही बरोबर पण चवीक लय भारी झालेलो आणि बरा वाटला खाऊन. आणि रांगोळी वगैरे काढलेलं आहे. रांगोळी वगैरे काढताना काय मी बनवलं नाही व्हिडिओ, कारण खूप घाई होती आज. आणि स्वामींचा फोटो, स्वामींचं दर्शन घ्यावा तुम्ही पण. आणि रांगोळी वगैरे काढून झाली. बाहेर पुसून घेतलेलं पहिला आणि मग रांगोळी काढली. आणि मग जेवणाच्या तयारीत लागले. कपडे उपडे धुवून पहिला वाटप काढून ठेवलेलं आहे. छोले बिले उकडून ठेवलेलं आहे. आणि चपात्यांचं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. म्हणून म्हटलं पहिले पुरे बनवून घेऊया. चपात्यांचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ मळलेलं आहे पुऱ्या बनवण्यासाठी. तर पटापट पुरे पण लाटून घेतलं आहे. आणि आज श्रीखंडपुरीचं बेत होतो म्हणून पटकन पुऱ्या लाटून घेतलं आहे. भात झालेलो आणि मटकी पण उकळून ठेवलेलं आहे. तर म्हटलं मटकीचं रस्सं बनवूया. डाळ पण प्रत्येक एका डाळच बनवतं, म्हणून म्हटलं मटकीक मोड पण इलेले. मग म्हटलं आता ती मटकी पण सुकान जात, मग मटकीक मोड इलेले मस्तपैकी. तर म्हटलं रस्सं भारी होय, म्हणून मटकीचं रस्सं बनवलेलं आहे. तर पटापट पहिले पुऱ्या लाटून घेतलं आहे. आणि पुऱ्या लाटून घेतलं आहे सगळे आणि मग तळून पण घेतलं आहे. मग पटापट तळून काढले. वाज फुगत नव्हते, कमी फुगत होते, कारण मी वाज पातळ लाटलेलं आहे. जरा वाज जाड लाटले ना काय फुगतच चांगले, पण ठीक होते. आणि मग कामं सगळी पहिले आवरून झालेली आणि पुरे बिरे तळून घेतलं आहे मग. आणि मग एकीकडे मटकीचं रस्सं शिजत ठेवलेलं आहे. आणि छोलेची भाजी बनवणार होते आज, म्हणून छोलेची भाजी पण बनवत ठेवलेलं आहे, फोडणीत घातलेलं आहे. आणि मग हे पुरे बिरे पण बनवून झालेले. हे बघा, पुरे काय जास्त बनवले नव्हते, तरी पण 20 एक झाले असतील. आणि मग देवाचं नैवेद्य काढलं आहे, देवाक नैवेद्य दाखवलं आहे. आणि मग वरती काकूंनी गुढी उभारलेलं नाही, मग गुढीकडे पाया पण पडाक गेलं आहे. गुढीकडे पाया पडा नेलं आहे. आणि मग ह्यांका मनाक लागलं आता देवाविवाक नैवेद्य दाखवून झालो, तर आता आपण जेव बसा, म्हणून आम्ही जेवला. आणि संध्याकाळी मग आमच्या कुलदैवतांका पाया पडाक गेलेला. तर म्हटलं आज सण आपला नवीन वर्ष, आपल्या नवीन वर्षात आपल्या कुलदैवतांकडे जावकच व्हाय पाया पडाक, म्हणून संध्याकाळी आम्ही कुलदैवतांच्या पाया पडाक गेलेला. तुमका पण गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर एक काका त्यांच्या ओळखीच्या त्यांच्या तळ्यावर गेलं होतं, ते मच्छी पाळतात. बाकी तुम्ही सगळे कसे असते नक्की सांगा. भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत